जयश्राम शेतकरी मित्रांनो पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 25% पीक विमा हा दिवाळीमध्ये वाटप करण्यात आलेला होता आणि आता उर्वरित 75% पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की शेतकऱ्यांना 25% पीक विमा हा दिवाळीमध्ये वाटप करण्यात आलेला आहे आणि आता उर्वरित 75% पीक विमा कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याचीच वाट शेतकरी पाहत आहेत। शेतकरी मित्रांनो, शासनाने शेतकऱ्यांसाठी 31 मार्चपर्यंत पीक विमा मिळवून देण्यासाठी पीक विमा कंपन्यांना निर्देश दिलेले होते, तरीसुद्धा पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीचे पैसे वाटप करीत नाहीत। साधारणतः 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मार्चपर्यंत जमा करण्याची हमी राज्य शासनाने दिलेली होती। तसेच याबाबत शासनाने बरेच जाहीर केलेले होते, तरीसुद्धा शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकही रुपया आतापर्यंत जमा केलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना पहिला आणि दुसरा हप्ता त्याबरोबर शेतकऱ्यांचा उपलब्ध निधीसुद्धा पीक विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे। तरीसुद्धा पीक विमा कंपन्या बरेच काही कारण सांगून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठी कारणे लावत आहेत। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये खत बियाणे घेण्याकरिता हा पीक विमा लवकर मिळावा यासाठी शासन सुद्धा अतूट प्रयत्न करीत आहे, परंतु पीक विमा कंपन्या हेराफेरी करीत असल्यामुळे शेतकरी आणि शासन दोन्ही सुद्धा बेजार होत आहेत। शेतकरी मित्रांनो, तसेच आलेल्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 75% अग्रिम पीक विमा हा जमा होऊ शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वाची अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।